नवापूर संस्थेत आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी प्रदूषणमुक्त दिवस साजरा। नवापूर आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्री स्वरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, मनोभाई सी दिवाण अध्यापक विद्यालय आणि हाजी अब्राहिम भाई पालावाला कनिष्ठ महाविद्यालय नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आठवड्याचा प्रत्येक बुधवार हा प्रदूषण मुक्त असेल। या दिवशी कोणताही विद्यार्थी किंवा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कोणत्याही प्रकारचे इंधन वापरणार नाही। प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाहन आणणार नाही, त्यामुळे इंधन बचत होईल असा विक्रमी निर्णय सर्व संस्थेतील प्रमुखांनी घेतलाय। त्यामुळे संपूर्ण परिसरात इंधन बचत व शिस्त संदर्भात सकारात्मक चर्चा घडवून येताना दिसत आहे। यासाठी प्रशासक म्हणून प्राचार्य डॉक्टर डी.पी. जयस्वाल, प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे, प्राचार्य चंद्रकांत शेटे, प्राचार्य प्रियंका गावित यांच्या पुढाकाराने घेतलेला निर्णय अत्यंत अभिमानास्पद असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। या उपक्रमाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष तसेच विद्यमान आमदार शिरीष कुमार नाईक, उपाध्यक्ष हरीशभाई अग्रवाल, सचिव तानाजीराव वडवी, कोषाध्यक्ष अरिफभाई बलेसरिया, सहसचिव अजयभाई भाऊ पाटील, अजितदादा नाईक, दीपकदादा नाईक तसेच सर्व संचालक मंडळाने समाधान व्यक्त केले। या उपक्रमाबद्दल सर्व परिसरात तसेच पालकात अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली दिसून येते। नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नवापूर। आज संस्था चालकांनी असा निर्णय घेतला की आपल्या महाविद्यालयात जिथं आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज, ज्युनियर कॉलेज, बी.एड कॉलेज आणि डी.एड कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज असा कमीत कमी 200 लोकांचा स्टाफ असलेलं हे आमचं महाविद्यालय आहे, जिथं कमीत कमी 3000 विद्यार्थी संख्या असलेलं हे महाविद्यालयाचा परिसर आहे। तर आमचे कार्यकारी अध्यक्ष माननीय आमदार शिरीष कुमारजी नाईक यांच्या आदेशाने आपण आपल्या परिसरात कुठल्याही प्रकारचं वाहन प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी आणू नये असा निर्णय झालेला आहे। याचा मागचा शुद्ध हेतू असा आहे की आमच्या कॅम्पसमध्ये एका दिवसामध्ये कमीत कमी 500 वाहनं येतात आणि जातात, जेणेकरून हे वाहनं जर आमच्या कॅम्पसमध्ये आली नाही तर तेवढा आम्ही प्रदूषण कमी करू शकू, एवढा हा शुद्ध हेतू आमच्या संस्था चालकांचा आहे। आणि त्यांच्या आदेशाने आजपासून, आज आम्ही दिनांक 2/7/2025 पासून आज आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये कुठल्याही प्रकारचं वाहन येऊ देणार नाही की जेणेकरून प्रदूषणाला आळा बसेल। हा प्रदूषण रोखण्याचा हा छोटासा प्रयत्न आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत करत आहोत। याच्यात सगळे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचा सगळ्यांचा सहभाग आहे आणि ते सुद्धा सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो। जय हिंद, जय भारत। नमस्कार, प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे, श्री स्वरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर, दिनांक 2/7/2025 या दिवसापासून संस्थेने कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, श्री स्वरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय तसेच डी.एड कॉलेज व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आजपासून आमच्या संस्थेने व या तिन्ही सर्व शाखांनी असं ठरवलेलं आहे की महिन्यात प्रत्येक बुधवारी महाविद्यालयात कोणत्याही प्रकारे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बाईक आणू नये असा एकमताने ठराव करून ते आजपासून आम्ही अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। निसर्गाचं संवर्धन व्हावं, पेट्रोलची बचत व्हावी। 1000 विद्यार्थी आमच्या संस्थेमध्ये शिकत असतात आणि हा 1000 विद्यार्थ्यांनी जर एक गाडीचं आपण जर विचार केला तर कमीत कमी दर बुधवारी 25 लिटर पेट्रोल हे सहजतेने वाचत असतं। हा एक उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून संस्थेने व आमच्या सर्व महाविद्यालयांनी हा निर्णय घेतला। या निर्णयाचं स्वागत नवापूरवासीय तसेच सर्व ग्रामस्थ यांनी स्वागत केलेले आहे। आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय शिरीषदादा नाईक यांनी या उपक्रमाचं कौतुक केलेलं आहे।
तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळ व सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी सुद्धा त्याचं स्वागत केलेलं आहे। अशी सर्वांना विनंती करतो की जर एक दिवस महिन्यातून प्रत्येक एक दिवस जरी प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचा उपक्रम राबवला तरी सुद्धा देशाच्या विकासामध्ये हातभार लागू शकतो, हीच विनंती सगळ्यांना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माडी, नजरबाज न्यूज, नवापूर।